मस्त पाणी आहे. आपण आहोत 7th डेक वरती. फायनली आहे आपली रूम, जी खरंच खूप सुंदर आणि स्पेशियस दिसत आहे. हॅक मी पण एका व्हिडिओतून बघितलं होतं. This is my bed. Run. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय न्यू अनदर व्लॉग. तर आत्ताची धावपळ तुम्ही पाहिली असेल. सो येस, ची धावपळ चालू होती आमची ट्रिपच्या अगोदर, जी की खूप अचानकच घडली. म्हणजे ट्रिप अचानक नाही घडली, ही धावपळ अचानक घडली. तर असो, आम्ही कुठे चाललोय तर आमचा शेजारी आणि जगातील एक नंबर सुखी असलेला देश म्हणजेच फिनलँडला. तर आम्ही जातो कसं आहे, तर आम्ही क्रूजने जाणार आहोत. आता 8 वाजता, आज फ्रायडे आहे. फ्रायडेला 8 वाजता आमची इथून क्रूज आहे. उद्या सकाळी आम्ही तिथे पोहोचू. उद्या दिवसभर आम्ही तुर्कू शहर फिरणार आहोत. तुर्कूला आम्ही जातोय. उद्या दिवसभर तिथे फिरणार आणि मग उद्या परत आम्ही तिथून रिटर्न येणार. असं आमचा एकंदरीत सगळं आयटिनरी आहे. आणि आम्ही 4 जण आहोत. योगेश, मी, सुजाता आणि गजानन, जे आमचे फ्रेंड आहेत ते. सो असा आजचा प्लॅन आहे आमचा. आणि ह्या पार्टमध्ये फक्त आम्ही आमची ट्रॅव्हलिंग, क्रूज ट्रॅव्हलिंग फक्त कव्हर करेल मी याच्यामध्ये. तुर्कीचा आपण एक वेगळा पार्ट करू, जो ह्या व्हिडिओच्या नंतर येईल. आमची चेक इन झालेली आहे, चेक इन डन केलेली आहे. हे आमचे 2 पास भेटलेले आता आणि खूप एक्साइटेड आहे आम्ही सर्व. येस, कारण आमची फर्स्ट क्रूज ट्रॅव्हलिंग आहे आणि ह्यांनी ऑलरेडी केलेलं आहे क्रूज एकदा ट्रॅव्हलिंग. आता एंट्री सुरू झालेली आहे. खरं तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. सो येस, 20 मिनिट आधी 20 मिनिटात. लास्ट चेक इन असते. ओके. आपलं आहे 7:45 ला क्रूज इथून निघणार आहे. सो 7:25 पर्यंत लास्ट चेक इन आहे आपलं. बरं झालं आपण लवकर आलो म्हणजे. सो येस, एक्साइटेड. येस, दिस इज द थिंग वेअर वी डू आवर चेक इन. सो इथे लँग्वेजेस आहेत, त्याच्यानुसार आपण सिलेक्ट करायचे. मला स्वीडिश येते, सो आय कॅन रीड इन स्वीडिश, बट फॉर यू ऑल इंग्लिश. नंतर तुमचा QR कोड किंवा बुकिंग नंबर इथे टाकायचा, जो की तुमच्या मेल ID मध्ये असतो मेन्शन, आणि त्यानंतर चेक इन करायचं. आणि चेक इन केल्यानंतर हा, हे असा 5 मिनिट. ती जी समोर दिसतीये, होपसो, ती आहे आपली क्रूज. बाहेर व्ह्यू बघा, पाणी मस्त, खूपच सुंदर दिसतंय. आणि आज पाऊस पण पडतोय. सो माहोल बनलेला आहे, फुल ऑन माहोल. अँड येस, फुल एक्सायटेड आहे मी तर फर्स्ट क्रूज ट्रिपसाठी. आणि योगेश पण तितकंच एक्सायटेड आहेत. सो आता तुम्ही बघा, जो एकदम खालचा मजला आहे आपल्या क्रूजच्या, तिथे ट्रक कशा प्रकारे लोड होत आहे. आय कांट इमॅजिन ट्रक, एवढे हेवी ट्रक ह्या क्रूज कॅरी करतात आपल्या लास्टच्या फ्लोअर मधनं. लोक आपल्या पर्सनल गाड्या सुद्धा घेऊन जातात क्रूज मधनं. ह्याच्यात क्रूज खालच्या पार्किंग एरियामध्ये ठेवतात, क्रूजने ट्रॅव्हल करतात आणि मग परत गाड्या घेऊन सिटी एक्सप्लोर करतात. असं पण ऑप्शन असतं. येस, भरपूर ट्रक आहे. तर क्रूजलाच अटॅच काही लाईफ सेव्हिंग बोट सुद्धा असतात. आता ह्या समोर तुम्ही बघू शकता 2 छोट्या छोट्या रेड कलरच्या आहेत. याच आहेत लाईफ सेव्हिंग बोट्स. जर इन केस काही एमर्जन्सीची सिच्युएशन आली तर मग ह्याच बोट्सचा यूज केला जातो लोकांना रेस्क्यू करण्यासाठी. सो फायनली आता आपण एंटर करत आहोत. येस, व्हिडिओच्या नादात आम्ही सगळ्यात लास्ट राहिलेलो आहोत. आता इथून गेट बंद होतोय क्रूज. सो फायनली ते आता गेट बंद झालंय आणि इथून आपली क्रूज मेन सुरू होतीये. हा आहे 7th डेक आणि आमचं आपलं रूम 4th डेकवर आहे ना. 7th वरच आहे का? ओके, 7th डेकवर रूम आहे आपलं, आमचं. सो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते मी कसं आहे. सो रूम कडे जाण्या अगोदर तुम्हाला बाहेर दाखवते मी. खूप मस्त हवा सुटली आहे आणि खूप सुंदर दिसतंय खाली बघितलं तर. जेव्हा समुद्रात जाऊ ना, तो व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसणार आहे इथून. येस, 7th फ्लोअरवरनं खूप छान व्ह्यू भेटला आहे.
तर एक नंबर. सध्या तर कोणीच नाही या फ्लोअरला, फक्त आमचा ग्रुपच आहे. आणि आमची रूम तुम्हाला दाखवतो इथनं. हे बघा, इथनंच आमची रूम दिसते. सेकंड सर्कल जे आहे ती आमची रूम आहे तिथे. फायनली आहे आपली रूम, जी खरंच खूप सुंदर आणि स्पेशियस दिसत आहे. आल्या आल्या वा, रेडी व्हायला मस्त मिरर आहे इथं, सुंदरच. हँगर, काही जॅकेट्स वगैरे ठेवायला. अँड हे आहेत बेड्स. इथे एक बेड आहे, हा एक वरती, त्यानंतर इथे 2. सो ही जी रूम तुम्हाला भेटते 4 लोकांसाठी भेटते. सो येस, खूप सुंदर आहे, मस्त. ओ बघा, ड्रायर पण दिली आहे इथं, मस्त भारीच. बाहेर खूप सुंदर असा व्ह्यू दिसेल खिडकीतून, मस्त एक नंबर. वा, सगळ्यात मेन म्हणजे टीव्ही पण आहे. व्हेरी नाईस, आपण काही बघू पण शकतो. हा, सगळ्यात मेन इथे आहे वॉशरूम, जे की खरंच खूप क्लीन आणि सुंदर आणि मस्त आहे. टकाटक. काय, हा, इथे शॉवर घेण्यासाठी आहे हे पार्टिशन इथे. येस, सुंदर व्ह्यू दिसतोय. येस, छान दिसतोय ना व्ह्यू. बरं, येताना भरपूर फजिती झाली, पाऊस लागला. मग क्रूज जे मेंबर्स आहेत त्यांना कदाचित माहित होतं हे सगळ्या गोष्टी होणार आहे. मस्त हेअर ड्रायर आहे, हे खूप छान झालं. प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आम्ही फायदा घेणार आहोत हे ठरवलेलं आहे. सो फायनली आपली क्रूज सुरू झालेली आहे आणि खूप थंड हवा येते मस्त. तर तुम्ही बघू शकता, आपण स्टॉकहोम सिटी आता एक्झिट करणार आहोत आणि बिल्डिंग्स सगळ्या छान छान इथून दिसत आहेत. मस्त पाणी आहे. आपण आहोत 7th डेकवरती आणि खूप सुंदर व्ह्यू आहे, खरंच खूप सुंदर. वर्थ दी मनी. काय काय आहे चार्जेस, डिटेल्स हे तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगते समोर. ओके, सो जसं मी तुम्हाला म्हटलं, आपल्याला ह्या क्रूजमध्ये एक पर्सनल रूम भेटते. भरपूर रूम्स आहेत इथे. एक रूम 4 जण यूज करू शकता आणि पर हेड ऑलमोस्ट 560 क्रोना लागतील तुम्हाला. कन्वर्ट करून डिस्प्लेवर तुम्हाला कळेलच. ह्यामध्ये तुम्हाला रूम्स, टी व्ही तर आहे ऑफकोर्स, बऱ्याच अम्युनिटीज रूममध्ये आहे, बेड आहे, वायफाय आहे फ्री. आणि इथे प्रत्येक डेकवर म्हणजे फ्लोअरवर वेगवेगळे प्रोग्राम्स होत असतात. त्याचा टाईम टेबलसुद्धा तुम्हाला इथे कळेल, चार्ट भेटतो किंवा त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला कळतं. सो तुम्ही ते बघू शकता. आणि बऱ्याच ड्युटी फ्री शॉपिंग शॉपसुद्धा आहेत, ज्या मुलींच्या फेवरेट असतात, त्या आपण शॉपिंग करू शकतो इथे. गेम्स होतात म्हणजे छोट्या छोट्या मुलांसाठी, सो ते पण एन्जॉय करता येतात. डान्सिंग, सिंगिंग असे शोजसुद्धा असतात. सो ऑफकोर्स आपण ते सुद्धा पाहणार आहोत. तर आता आम्ही जस्ट नॉर्मली फिरून येणार आहोत की कुठे काय काय आहे एक्झॅक्टली, आणि मग छान छान आउटफिट्स घालून परत आम्ही मस्त नाईट टाईमला बाहेर पडणार आहोत. तर थोडाच वेळ झोपू, कारण येस, दिस इज वन टाईम एन्जॉयमेंट, सो वी शुड ऑब्वियसली एन्जॉय इट. बॅग रूम्समध्ये ठेवून त्यानंतर आम्ही क्रूज एक्सप्लोअर करायला निघालो. तर इथे भरपूर रेस्टॉरंट्स, कॅफेज, बार्स आणि कसिनोसुद्धा आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहेत, जसं की इटालियन, जॅपनीज आणि स्वीडिश आणि अजून पण बरेच काही. आणि जर तुम्हाला इथलं फूड ट्राय करायचं नसेल तर तुम्ही घरून सुद्धा कॅरी करू शकता, कारण बॅग वगैरे इथे कुठे चेक होत नाही, सो काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सुद्धा घरूनच फूड कॅरी केलेलं होतं. स्क्रीनवर सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या थ्रू आउट आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये होतात त्यासुद्धा त्यांची सुद्धा लिस्ट आहे. सो त्या आपण बघून कोणकोणत्या डेकवर काय काय होणार आहे तिथे आपण जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल इथे क्रूजमध्ये येऊनसुद्धा, तर स्पा सेक्शनसुद्धा आहे. आणि स्वीडिश स्पा खूप फेमस असतो असं मी ऐकलं आहे. सो येस, यू कॅन टेक अ स्पा. आता सध्या ही जागा खाली दिसते पूर्ण. जेव्हा फुल पार्टी वगैरे सुरू होईल ना, आय गेस हे सगळं भरणार आहे. आता पूर्ण खाली आहे. आणि जेव्हा रात्री पार्टीचा माहोल होईल, सगळं फुल होणार, जागा नाही राहणार उभं राहायला. सो आता मोकळ्या निवांत वेळेत आपण एन्जॉय करू शकतो. काय हे रेड, ओके, माझा हात नाही पोहोचेल, म्हणजे मला हाईट कमी पडतीये पोहोचायला. थोडं असं मूव कर, हिटर्स आहे त्यामुळं थंड. हा, तू बघती जाऊ शकते ते खाली. ओके, हे
वरती जर तुम्हाला दिसत असेल तर हे हिटर्स आहेत टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. आपण याच्या खाली येऊन जर थांबलं ना तर ते आपल्याला फील होतं, हीट फील होते. फिरत फिरत कधी आम्ही 10th फ्लोअरवर आले ना कळालं पण नाही. आणि इथे आता रेस्टॉरंट आहे, तुम्हाला जर कॅन्डल लाईट डिनर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे इथं आहे गेमिंग एरिया, पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गेम नाही खेळते ना, त्याचे चार्जेस द्यावे लागतील. आणि खूप छान छान गेम्स आहेत, जिंकलात तर तुमचं लक, अदरवाईज घर पे जाओ. मस्त आहे ना. मला वाटलंच होतं योगेश गेम ट्राय करणार नाही असं होणारच नाही, हारले वाटतं है ना, बॅड लक. आणि इथे मस्त असं बसू शकता तुम्ही, इवन अ सीट हिअर, मस्त इथे बसू शकता आणि बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता, हो की नाही. आता माझं फेवरेट सेक्शन इथे सुरू झालेलं आहे, शॉपिंग वर्ल्ड. जसं मी म्हटलं बरेच ड्युटी फ्री शॉप सुद्धा इथे आहे. कमी पडेल ती, अजून एक घ्यायला लागेल. सो इथे आपण शॉपिंग एक्सप्लोअर करणार आहोत शॉप्स. लेट्स सी. हे मला कॉस्मेटिक शॉप दिसतंय, कोरियन ब्युटी, शनेल, डिअर, लॅनकॉमे, ह्या सगळेच शॉप्स आहेत आणि ड्युटी फ्री असतात सगळे प्रॉडक्ट्स. सो योगेश काय घेऊन देणार आहे आज मला इथून. मेमरी. ये तो बहुत बडी बेइज्जती. एक मिनिट योगेश, बघा येतं का, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं ग्रे हेअरसाठी. दिस इज द वन बेनिफिटचा हा ब्रो सेटिंग जेल आहे, जे की मुलं यूज करू शकता जर दाढीला वगैरे व्हाईट केस असतील तर त्याच्यासाठी. हे हॅक आहे, मी पण एका व्हिडिओतून बघितलं होतं. आणि हे आहे इथे 15 युरोला. आम्ही शॉपिंग म्हणजे फिरत होतो, योगेशने काहीतरी ग्लिटरवाला आय शॅडो घेतला आणि इथे लावलं. मला वाटलं काय लावतं माहीत नाही, मी पण लावू दिलं खुशाल. आणि आता बघा ते कसं चमकीलं दिसतंय सगळं. काय योगेश. छान एक चक्कर मारून आलेलो आहोत, कुठे काय काय आहे सगळं एक्सप्लोअर केलं आहे. आणि आता आउटफिट चेंज करून आम्ही परत जाणार आहोत, कारण खाली फुल माहोल असणार आहे, डीजे वगैरे. आम्ही आमचं रूम शोधायचं स्ट्रगल करतो आहोत, कारण इथे इतक्या रूम आहेत ना की कळतच नाही आपली रूम कुठे, शोधावं लागतं. हां, आणि एंट्रन्स दोन्हीकडून पण आहे, दोन बाजूने आहे. कन्फ्युजन होतं असं आहे. किती चालत जावं लागतंय. एखाद्या हॉटेल रूममध्ये पण एखाद्या फ्लोअरवर इतक्या रूम नसतील, इतक्या इथे आहेत. आणि आमचं स्ट्रगल चालू आहे आता आमचं रूम शोधायला. येस, सो ही आमची रूम आहे. एंटर केलं की लगेचच सेकंड रूम. फायनली रूम सापडली. तर असा आहे हा मयुरीचा आउटफिट फॉर टुडेज नाईट पार्टी. बघू शकता मयुरी. आणि योगेशचं कसं आहे, जो होता तोच आहे. दिसलं पण पाहिजे ना. की मोठी क्रूज आहे नाही, इथे कुठे काय काय सापडत नाही. आम्ही किती वेळचं शोधत फिरतोय गोष्टी आणि खूप वेळ लागतो आणि ह्याच्यातच दमून जात आहे माणूस. आणि आता पुन्हा आम्ही आलेलो आहोत बाहेरच्या भागात आणि प्रचंड थंडी वाजते. आता मला नाही वाटत आपण ते थांबायला पाहिजे. A few moments later. वर जाते सेकंड फ्लोअर वरती झोपायला. तर वर जाण्यासाठी प्रोव्हिजन केलेलं आहे.
माय बेड फॉर नाईट. सो हे आहे इकडे योगेशचा बेड. सो आता वाजलेले आहेत 2. पहाटेच आम्हाला पुन्हा उठायचं आहे 5:30 पावणे 6 वाजता. 4 तास झोपणार आहे आता. खालचे मेंबर आवाज देत आहेत जे की दिसत नाहीये व्हिडिओ मध्ये. नाही दिसत. सो 5:30 पावणे 6 परत आम्हाला उठायचं आहे. म्हणून आता आम्ही झोपतो आणि परत सकाळी भेटतो. बाय बाय. गुड नाईट. The next day. हॅलो गुड मॉर्निंग. सो आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही पोहोचलो आहोत फिनलँडच्या पोर्टवरती इथे. सो येस थोड्याच वेळात आम्ही बाहेर पडू आणि रेडी पण झालेलो आहोत. रात्री बिलकुल पण झोप आली नाही कारण जागा चेंज झाली होती. आणि किती जरी नाही म्हटलं तर आपण जेव्हा असं समुद्रामधून प्रवास करत असतो झोप तितकं लागणं पॉसिबल तर नाही. यायचं असं आहे. बट आज फिरायचं पण आहे म्हणून एक्साइटमेंट आहे. सो आता बाहेर पडू आवरून आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुर्कू सिटीचा पार्ट 2 इथून पुढे स्टार्ट होईल. ह्याच्यानंतर तो अपलोड होईल, तो सुद्धा तुम्ही बघा. स्टे ट्यून गाईज. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय.